नमस्कार मंडळी, जय गणेश सर्वांना. जय गणेश सर्वांना. बाप्पांची गाथा या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आज आपल्या कांदिवलीच्या श्रीचं आगमन आहे. आणि आम्हाला माहिती, आम्ही थोडस आम्हाला उशीर झाला, लेट झाला आम्हाला. सो त्यामुळे आम्हाला आता माहिती मिळाली थोडीशी की बाप्पाचं आगमन चालू झालेलं आहे. जे पडदा वगैरे तो सगळा ओपन वगैरे झाला आणि बाप्पा आता मार्गस्थ झालेला आहे. सो आता बघूया. बाप्पा आम्हाला अर्ध्या रस्त्यात जरी भेटलं तरी आम्ही तिथून आपलं पुढे शूट चालूच ठेवू. सो एक्साइटेड आहे. खूप खूप सुंदर मूर्ती आहे, म्हणजे लाईव्ह आम्ही बघितलंय आताच. तर त्याच्यावरून तरी कळतंय. आणि गर्दी, रश खूप आहे, खूप रश आहे. त्यामुळे थोडंसं यावेळेस मजा येणार आहे. बघूया. खूप मजा येणार आहे. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा दिसला, आम्ही रिक्षामध्ये होतो. रिक्षामधनं उतरून आम्ही लगेच बाप्पा समोरच आहे आपला. आता आम्ही तिकडे जात आहोत. खूप मजा येणार आहे. खूप खूप आम्ही रिक्षा थांबवली अक्षरशः. मेन म्हणजे आम्ही आहे ना, आपला तो कारखाना होता ना, कारखाना, तिकडे आम्ही जाणार होतो डायरेक्ट. पण बाप्पा ऑलरेडी तिकडून निघाला होता. त्यामुळे मग आम्हाला आता रस्त्यातच गणपती बाप्पा दिसला आपला. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल ढोलचा. हो 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 हो. एक मिनिट गाईस, आता लगेच थोड्या वेळात तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतो आपला.
तर जय गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत आपले लाडके मूर्तिकार आपल्या ताई रेश्माताई खातू आज आपल्या इकडे आपल्या कांदिवलीच्या श्रीच्या आगमनाला इथे उपस्थित आहेत. आणि आपल्या लकीली आपल्याला त्या भेटल्या आहेत आणि आता आपण एक छोटासा त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. तर जय गणेश ताई, तुझं स्वागत आहे खूप खूप. तर पहिला प्रश्न असा आहे की आता आपल्या श्रींचं म्हणजे कांदिवलीच्या श्रीचं आगमन चालू झालेलं आहे आणि यावर्षी तुला कसं वाटतंय, प्लीज सांग. खूप छान वाटतंय आगमन बघून आणि मूर्तीबद्दल लोकांचा रिस्पॉन्स बघून. आणि दुसरा प्रश्न असा की इतकी वर्ष तू कांदिवलीचा श्री घडवतेस आहे, तर तुला काय अनुभव आहे, मंडळाचं कसं तुला सहकार्य आहे, प्लीज सांग. आता 3 वर्ष मी मूर्ती घडवते आहे. मंडळ खूप चांगलं आहे. जे मूर्तिकाराला आवश्यक असतं त्या सगळ्या बाबतीमध्ये मंडळ 100% देतं आणि त्यामुळेच मूर्ती छान घडते. आणि यावर्षीची मूर्ती खूप सुंदर बनली आहे, खूप मस्त, खूप आम्हाला आता बघून आम्ही खूप म्हणजे अक्षरशः अंगावरती काटे आले. तर त्यासाठी तुझं खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या भाविक मंडळींना तू काय बोलशील या माघी गणेशोत्सवाबद्दल? भरपूर देवाची भक्ती करा आणि आपला हा उत्सव अगदी व्यवस्थित, शिस्तीत आणि उत्साहात पार पाडा. थँक्यू सो मच. जय गणेश. कांदिवली श्रीच्या श्रीचं आगमन झालेलं आहे आणि आपल्यासोबत आता त्यांचे मंडळाचे कार्यकर्ते आहेत. तर आपण त्यांच्यासोबत थोडीशी मुलाखत घेणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आता आपल्या कांदिवलीच्या श्रीचं आगमन झालेलं आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? बघा, आता कांदिवलीच्या श्री 2026 आता जेवढे भाविक कांदिवलीच्या नगरीत आलेले आहे हे पाहून शेवटी मंडळाला तर आनंदच वाटतो आहे. पण आज हे कांदिवलीच्या नगरीत आपण जे कॉन्सेप्ट दिलेला आहे गणपती बाप्पाचा, हे सगळ्यांना आता तर माहीत पडलेलं आहे. पण थोडक्यात मी याची व्याख्या सांगतो. हे जे कॉन्सेप्ट आम्ही दिलेलं आहे 2026मध्ये, याचे कॉन्सेप्ट आहे की महाभारतचा कॉन्सेप्ट आहे. जे अर्जुन आहे ते कर्णला बाण मारतात आणि तेव्हा कर्ण रथचा चक्का जे असतो ते काढत असतो आणि तेव्हा श्रीकृष्ण त्यांना आदेश देतात की पार्थ तुम्ही आता हे धनुष चालवा त्यांच्याकडे. हे आम्ही कॉन्सेप्ट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे 2026 आपल्या कांदिवली श्री जे आपण मंडळात मूर्ती आहे याच्यामध्ये हे कॉन्सेप्ट आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे. हे कॉन्सेप्ट अजूनपर्यंत आलेला नाही आहे, म्हणून मंडळाने डिसाईड केला की आपल्याला हे कॉन्सेप्ट घ्यायचं आहे आणि हे कॉन्सेप्ट आम्ही घेतलेलं आहे. सो माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या कांदिवलीचं जे श्री आहे त्याचं जे आजचं स्वरूप आहे, तर तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही प्लीज त्याच्याबद्दल वर्णन करा. नाही, स्वरूप तर शेवटी गणपती बाप्पाचा स्वरूपाचा मी वर्णन तर करू शकत नाही, कारण की गणपती कुठलाही रूपात असला तरी पण ते चांगलाच वाटतो लोकांना. पण हे जे स्वरूप आम्ही दिलेलं आहे, जसं मी आधीच सांगितलं की हे जे स्वरूप आहे महाभारत, आम्ही महाभारतचा कॉन्सेप्ट दाखवला आहे आणि महाभारतमध्ये जेव्हा अर्जुन कर्णला बाण मारतो याचे कॉन्सेप्ट आम्ही दाखवलं आहे. तर माझा तिसरा प्रश्न असा आहे की आपलं जो माघी गणेश आहे, माघी गणेश उत्सव, त्याच्याबद्दल तुम्ही भाविकांना थोडीशी काय माहिती द्याल की काय करावं लागेल आपल्याला? नाही, भाविकाला तर मी काही गायडन्स करू शकत नाही, कारण की भाविक ऑलरेडी शिस्तमध्ये आलेले आहे आणि ते लोकांना कॉपरेट करत आहे. फक्त मी एवढंच सांगतो आहे की अजून आपली मूर्ती निघाली आहे. लोक यूट्यूबवरती लाईव्ह चालू आहे, लोक पोस्ट करत आहेत. हे बघून जास्तीत जास्त संख्यात तुम्ही कांदिवलीत या. थँक्यू काका, थँक्यू. जय गणेश, जय गणेश.
मंडळी आत्ताच आपल्या कांदिवलीच्या श्रीचं आगमन होत आहे, मागे होत आहे, पण आता आम्ही एवढंच कव्हर केलंय. 4 मानवंदना आम्ही कव्हर केल्यात. खूप मजा आली, खूप सुरेख मूर्ती आहे. महाभारताची थीम निघली मूर्तीची, खूप सुंदर मूर्ती आहे, खूप मजा आली आम्हाला. आणि आता आगमन पुढे चालूच राहील. तर एवढं आम्ही आता शूट करून आम्ही आता निघतोय. सो खूप मजा आली, खूप मस्त आगमन, खूप मस्त झालं. आणि मूर्ती तर ऑब्विसली खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप मस्त आहे मूर्ती. आणि बाकी मिळूया आपण, बाकी दुसरे आगमन आता भरपूर आगमन आहेत, त्यांना पण आपण येतच राहणार आहोत. सो आता सध्या पुरते आपण इथे थांबतोय. जय गणेश. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा आणि छान छान गोड गोड कॉमेंट्स करा. बाप्पाच्या जय गणेश. चॅनलला सपोर्ट देत राहा. जय गणेश. जय गणेश.